Welcome student. In our today's bridge lesson we are going to learn a topic part of speech. Welcome. There are 8 part of speech in English. म्हणजेच इंग्रजीमध्ये 8 प्रकारच्या शब्दांच्या जाती आहेत. फर्स्ट नाउन, सेकंड प्रोनाउन, थर्ड ॲडजेक्टिव्ह, फोर्थ वर्ब, फिफ्थ ॲडवर्ब, सिक्स्थ प्रिपोजिशन, सेवंथ conjunction, and eighth interjection. We have seen that there are 8 part of speech in English. म्हणजेच इंग्रजीमध्ये शब्दांच्या 8 जाती आहेत. पहिली नाउन म्हणजेच नाम, दुसरे प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, तिसरे ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण, चौथे वर्ब म्हणजे क्रियापद, पाचवे ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, सहावे प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, सातवे कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय आणि आठवे इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. नाव वी आर गोइंग टू लर्न दिस पार्ट ऑफ स्पीच वन बाय वन. First part of speech is noun. What is noun? Noun is a word as the name of place, person or things. म्हणजेच नाम हा असा शब्द असतो की तो एखाद्या प्लेस म्हणजे ठिकाण, पर्सन म्हणजे व्यक्ती किंवा थिंग्स म्हणजे वस्तू यांचे नाव असते. त्याला आपण नाउन म्हणजेच नाम असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल बॉय, व्यक्तीला आपण एखाद्या मुलाला मुलगा असं संबोधतो, म्हणजेच बॉय हे नाऊन आहे. मंचर ठिकाणाचे नाव आहे म्हणून मंचर हे सुद्धा एक नाऊन आहे. टेबल नेम ऑफ द थिंग, टायगर, मँगो, ट्रीज, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ नाऊन. आपण पाहिलं की खाली दिलेली ही नावं आहेत काही घटकांची आणि ही नावं असल्यामुळे यांना सगळ्यांना नाऊन असे म्हणतात. Now second part of speech, pronoun. What is pronoun? Pronoun is a word or a word which we use instead of noun to avoid repetition of noun is called pronoun. A word which we use instead of noun to avoid repetition of noun is called pronoun. म्हणजेच प्रोनाऊन, सर्वनाम म्हणजे काय, प्रोनाऊन म्हणजे काय, तर असा शब्द की जो आपण वापरतो, यूज करतो. इन्स्टेड ऑफ म्हणजे च्या ऐवजी, च्या ठिकाणी, कशाच्या ठिकाणी, नाऊन. म्हणजे जिथं जिथं आपण नाऊन वापरतो तर नाऊनच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो, नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणतात. आणि असं सर्वनाम का वापरतात तर ते टू अवॉइड रिपिटिशन ऑफ नाऊन. म्हणजे पुन्हा पुन्हा नामाचा उपयोग करणं हे थोडंसं ऑकवर्ड होतं आणि प्रत्येक वेळेस नामाचा वापर करणं योग्य नसतं. त्यावेळेस नामाचा एकदा उल्लेख झाल्यानंतर त्या नामाऐवजी आपण दुसरा शब्द वापरतो, त्याला प्रोनाऊन्स असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण मित्राबद्दल माहिती सांगताना राम हा माझा मित्र आहे आणि नंतर रामच्या ऐवजी आपण तो हा शब्द वापरतो. तो खूप हुशार आहे, तो खूप कष्टाळू आहे. तो हे सर्वनाम मराठीमध्ये. तशी इंग्रजीमध्ये सुद्धा प्रोनाऊन्स आहेत. एक्झाम्पल्स आय, वी, यू, he, she, it, they. These are the examples of pronoun.
आय, वी, यू, ही, सी, इट, दे. म्हणजे आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे तो, सी म्हणजे ती, इट एखाद्या वस्तूसाठी वापरला जातात आणि दे ते, यासाठी ही सर्वनामं आहेत. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रोनाउन. नाव third part of speech is adjective. A word which we use to describe noun is called adjective. A word which describe noun is called adjective. Adjective म्हणजे असा शब्द, a word की जो which काय केला जातो, तो काय करतो, डिस्क्राईब करतो, वर्णन करतो, माहिती सांगतो. कशाची? नामाबद्दल. नामाबद्दल अधिकची माहिती सांगतो, त्याला आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. डिस्क्रायबिंग वर्ड पण म्हणतात त्याला. अ वर्ड विच डिस्क्राईब नाऊन, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह, म्हणजेच विशेषण होय. फॉर एक्झाम्पल गुड बॉय. आता यामध्ये जर या एक्झाम्पलमध्ये पाहिलं तर बॉय हे नाऊन आहे. बॉय कसा, तर त्याचं वर्णन केले. मुलगा कसा, तर त्याचं वर्णन केलं तर चांगला, गुड. म्हणून गुड हे ॲडजेक्टिव्ह आहे, कारण का गुड हा शब्द बॉय ह्या नामाबद्दल माहिती सांगतो. बॉय इज अ गुड, डिस्क्राईब करतो बॉयला, गुड हा शब्द म्हणून वर्णन करतो, म्हणून तो ॲडजेक्टिव्ह आहे. गुड हे ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. ग्रीन ट्री, द वर्ड ग्रीन डिस्क्राईब द नाउन ट्री, दॅट इज वाय दिस इज द ॲडजेक्टिव्ह. स्मॉल व्हिलेज, अ वर्ड स्मॉल डिस्क्राईब द नाउन व्हिलेज. व्हिलेज हे नाऊन आहे आणि त्याला डिस्क्राईब स्मॉल शब्दाने केलं जातं. स्मॉल म्हणजे लहान, खेडे. खेडे कसे तर लहान, मुलगा कसा तर चांगला, झाड कसे, ट्री कसे तर ग्रीन. ही सगळी काय आहेत, ॲडजेक्टिव्हची एक्झाम्पल्स आहेत. Now, fourth part of speech is verb. What is verb? A verb means a word which completes the meaning of the sentence or denotes the action is called a verb. क्रियापद म्हणजे असा शब्द, वर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापद म्हणजे असा शब्द की जो कंप्लीट द मिनिंग ऑफ द सेंटेन्स, की जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, किंवा ऑर म्हणजे किंवा, डिनोट्स दर्शवतो काय, ॲक्शन किंवा वाक्यातील क्रिया दर्शवितो, त्याला क्रियापद असे म्हणतात, वर्ब असे म्हणतात. त्याची एक्झाम्पल्स आहेत पहा. आय ईट मँगो, मी आंबा खातो. ईट म्हणजे खाणे, खातो. ईट हे वर्ब आहे आणि ते वाक्याचा अर्थ पूर्ण करतं. वी प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट. याने वाक्य पूर्ण होत नाही, पण क्रिकेट आम्ही, वी म्हणजे आम्ही, क्रिकेट म्हणजे खेळ, आणि प्ले खेळतो, तेव्हा प्ले शब्द लिहिल्यानंतर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि खेळण्याची क्रिया याच्यातून दर्शवतो, म्हणून त्याला वर्ब असे म्हणतात, क्रियापद असे म्हणतात. नाव नेक्स्ट part of speech is preposition. A preposition is a word placed before a noun or pronoun to show in what relation the person or thing denoted by it stands or regard to something else. It regards to something else. म्हणजे दोन नामांमधील संबंध दर्शविणारा शब्द, दोन नामांमधील संबंध दर्शविणारा शब्द म्हणजे प्रिपोजिशन होय. यातून दोन नामांमधील संबंध दर्शवला जातो. आपण खाली उदाहरणात पाहूयात. इन, ऑन, these are the preposition. Means the duster is on the table. What is the relation between duster and table? Duster is on the table. डस्टर आणि टेबलमध्ये संबंध काय आहे तर डस्टर हे टेबलवरती आहे, हे ऑन या शब्दाने दाखवलं, म्हणून ऑन हे प्रिपोजिशन आहे. बुक्स आर इन द कबर्ड. बुक्स आणि कबर्डचं रिलेशन काय आहे? पुस्तके इन आहेत, आतमध्ये आहेत. कशाच्या? कपाटाच्या. म्हणून इनने प्रिपोजिशन, इनने संबंध दर्शवला जातो, म्हणून इन हे प्रिपोजिशन आहे. बिटवीन,
These are the examples of among. These are some examples of pronoun. Now, next part of speech is conjunction. Conjunction is a word which merely joins together sentence or something, sometimes words. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा शब्द, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा जो शब्द आहे त्याला कंजक्शन, उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, गॉड मेड द कंट्री अँड मॅन मेड देम टाउन. अँड गॉड मेड द कंट्री हे एक वाक्य आहे, अँड मॅन मेड द देम टाउन हे दुसरं वाक्य आहे. ही दोन वाक्य अँडने जोडली म्हणून अँड हे प्रिपोजिशन आहेत. अँड, बट, सो ही काय आहेत कंजक्शनची काही उदाहरणे आहेत. द मॅन इज पुअर बट ही इज ऑनेस्ट. माणूस प्रामाणिक आहे पण ही इज ऑनेस्ट, पण तो प्रामाणिक आहे. या वाक्यात बट हे कंजक्शन आहे. आणि लास्ट पार्ट ऑफ स्पीच इज ॲडवर्ब. अ वर्ड विच डिस्क्राईब ॲक्शन इज कॉल्ड ॲडवर्ब. वाक्यातील जी क्रिया झाली आहे त्याचं वर्णन करणारा शब्द, क्रिया कशी घडली याचं वर्णन करणारा शब्द म्हणजे ॲडवर्ब. लक्षात घ्या, ॲडजेक्टिव्ह नामाबद्दल माहिती सांगतं आणि ॲडवर्ब हे क्रियेबद्दल माहिती सांगतं. त्याला ॲक्शन डिस्क्रायबिंग वर्ड असे सुद्धा म्हणतात. फॉर एक्झाम्पल, रन फास्ट. रन ही क्रिया आहे, पळणे, पण कसं? फास्ट, जलद. म्हणून क्रिया कशी घडली तर फास्ट हे ॲडवर्ब आहे. रीड केअरफुली, वाचा काळजीपूर्वक. वाचण्याची क्रिया कशी करायची आहे? काळजीपूर्वक, केअरफुली. म्हणून केअरफुली हे ॲडवर्ब आहे. इंटरजेक्शन, पुढची पार्ट ऑफ स्पीच आहे इंटरजेक्शन. अँड इंटरजेक्शन इज अ वर्ड विच एक्सप्रेस सम सडन फिलिंग्स ऑर इमोशन. केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे असा शब्द की ज्यातून आपण आपल्या भावना व्यक्त करतो आणि त्या शब्द आपल्या तोंडून आपसूक बाहेर पडतात. भावना व्यक्त करताना राग, दुःख, आनंद, आश्चर्य या भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतात त्यांना इंटरजेक्शन्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, अलास, हुर्रे, ब्रावो. म्हणजे जर आपल्याला दुःख झालं तर आपण अरे रे म्हणतो. अलास, अरे रे म्हणजेच अलास. अरे रे, खूप वाईट घडलं. अलास, इट इज व्हेरी बॅड. हुर्रे, वी वन द मॅच. हुर्रे, आम्ही मॅच जिंकलो. हुर्रे, ब्रावो अशी जी काही शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतात त्यांना इंटरजेक्शन्स असे म्हणतात. नाव देर इज होमवर्क फॉर यू. तुमच्यासाठी स्वाध्याय आहे. क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स इंटू नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन्स. खाली काही शब्द दिलेत, त्या शब्दांचं तुम्हाला वर्गीकरण करायचं. त्याच्या पुढे लिहायचे त्याची जात कोणती. मग काही शब्द दिलेले आहेत: राम, सी, ईट, दे, प्ले, फास्ट. अजून काही शब्द आहेत: अँड, बट, आलास, दे, ओ, कम, सो, गो, टॉल, ग्रीन, क्लेवर, केअरफुली. व्हिडिओ पॉज करून हे शब्द लिहून घ्या आणि त्याच्या पुढे शब्दांची जात लिहा. अशा प्रकारे आजचा आपला पाठ पूर्ण झालेला आहे. धन्यवाद. थँक्यू.